नमस्कार. योगिनीज ब्युटिफुल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर आज आहे वैकुंठ चतुर्दशी. तर आजच्या या दिवसाचं महत्त्व या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला सांगणार आहे. तर त्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती. वैकुंठ चतुर्दशी म्हणजे श्री विष्णू श्री शिव भेटीचा अलौकिक दिवस. चातुर्मासाच्या काळात म्हणजे 4 महिने आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन या काळात विश्वाचा कारभार भगवान श्री शंकर यांच्याकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री शंकर हे भगवान श्री विष्णू यांच्याकडे विश्वाचा कारभार पुन्हा सोपवतात आणि स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. याच दिवशी हरिहर भेट म्हणजे श्री विष्णू आणि श्री शंकरांची भेट होते, म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. वैकुंठ चतुर्दशीची पौराणिक कथा. वैकुंठ चतुर्दशी म्हणजे श्री विष्णू व श्री शिव भेटीचा अलौकिक दिवस. एका पौराणिक कथेनुसार एकदा भगवान श्री विष्णू यांनी काशी येथे महादेवाची पूजा करण्याचा संकल्प केला. त्यांनी 108 कमळ फुले शिवलिंगाला अर्पण करण्याचा निश्चय केला. भगवान शंकरांनी त्यांची भक्ती तपासण्यासाठी त्या कमळातून एक कमळ कमी केले. एक कमळ कमी पडत असल्याचे पाहून श्री विष्णूंनी विचार केला की लोक मला कमल नयन किंवा पुंडरीकाक्ष म्हणजे कमळासारखे डोळे असलेला म्हणतात. मग त्यांनी पूजा पूर्ण करण्यासाठी आपला कमळासारखा एक डोळा काढून शिवलिंगावर अर्पण करण्याची तयारी केली. भगवान विष्णूंची ही अगाध भक्ती पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले. ते तत्काळ प्रकट झाले आणि विष्णूंना थांबवले. त्यांनी विष्णूंना वर दिला की कार्तिक शुक्ल चतुर्दशी हा दिवस यापुढे वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखला जाईल. जो कोणी या दिवशी हे व्रत करेल आणि प्रथम श्री विष्णूंची व नंतर श्री शिवांची पूजा करेल त्याला जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळेल आणि थेट वैकुंठ धामाची प्राप्ती होईल. याच दिवशी श्री शिवांनी श्री विष्णूंना सुदर्शन चक्र देखील प्रदान केले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण की मी जेव्हा कोणता नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेन त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील. सर्व रसिक प्रेक्षकांना वैकुंठ चतुर्दशी निमित्त मंगलमय हार्दिक 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 शुभेच्छा. धन्यवाद.